नमस्कार, मी आम्रपाली गायकवाड. ब्राईट मिरर मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मिळवणार आहे ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्यासोबत. जस्टिस काथावाला यांच्या स्ट्रिंग ऑपरेशन प्रकरणाबद्दल त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. नमस्ते निलेशजी, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर जस्टिस काथावाला प्रसंगाबद्दल तुमचं काय मत आहे? तो प्रकरण असा आहे ते की एक मुलुंड येथे 55 एकरची प्रॉपर्टी आहे. तर त्या प्रॉपर्टीचे दोन दावेदार आहेत. एक आहेत आशिक अली मर्चंट. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी ही जागा महाराज सिंगचा मुलगा रणधीर सिंग यांच्याकडून घेतलेली आहे. आणि दुसरे दावेदार आहे एक मनीष बावा नावाचे दिल्ली येथील. त्यांचं म्हणणं आहे की ते रणधीर सिंग महाराज जे खरे वारस ते आहेत. तर ते मनीष बावा आणि जे दिल्लीतील लोक आहेत त्यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशावरून बोगस स्टॅम्प पेपर बनवणे, खोटे कागदपत्र तयार करणे याचे गुन्हे दाखल आहेत. एक मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला, एक मुलुंड पोलीस स्टेशनला. तर या प्रकरणात मनीष बावा यांनी एक खोटी फेरफार उतारा जो असतो आपल्या तलाठ्यांकडे, तो फेरफार उतारा 3005 नंबरचा बनवला होता आणि मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला. तर आम्ही जे आशिक मर्चंट जी आहे त्यांचे वकील श्री घनश्याम उपाध्यायजी यांनी न्यायालयात अर्ज लावला की त्यांनी सांगितलं की हा यांचा जो उतारा आहे तो चुकीचा आहे. खरा उतारा हा आहे आणि खऱ्या उतार्यामध्ये असं लिहिलेलं आहे की महाराज सिंगचं आणि त्याच्या मुलांचं पटत नव्हतं. तर या प्रकरणातला खरा उतारा कोणाचा हे बघण्याकरिता काथावाला साहेबांनी तलाठी जे मुलुंडचे तलाठी त्यांना आदेश दिला की तुम्ही न्यायालयात हजर राहा. तर 31 ऑगस्टला ते न्यायालयात हजर राहिले आणि त्यांनी सांगितलं की आशिक मर्चंट यांचं म्हणणं जे खरं आहे, त्यांचा जो त्यांनी दिलेला जो दस्तावेज आहे तो खरा आहे आणि मनीष बावाने दिलेला दस्तावेज हा खोटा आहे. कारण मेन दस्तावेजमध्ये महाराज सिंग आणि त्याच्या मुलाचं पटत नव्हतं हे लिहिलेलं आहे. याच्यावरून मनीष बावा यांचं म्हणणं हे खोटं सिद्ध ठरते. तर आता जेव्हा एखाद्या सरकारी अधिकारी न्यायालयात साक्ष देतो तेव्हा न्यायाधीशाचं कार्य असते की त्याने ती साक्ष नोंदवावी. परंतु जस्टिस काथावाला यांनी ती साक्ष नोंदवली नाही. तर त्यांनी ती नोंदवली नाही. परंतु गोपाळ शेट्टी नावाचे जे तिथे होते आमचे पक्षकार आहेत ते त्यांनी सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. आणि नंतर जस्टिस काथावाला यांनी आरोपीला फायदा पोहोचवण्याकरिता त्या साक्ष तर लिहिलीच नाही, दुसरे पुरावे इकडे तिकडे फिरवून एक चुकीचा आदेश पारित केला. आणि हे 5000 कोटीची मालमत्ता आहे. म्हणून जस्टिस काथावाला यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याकरिता माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया, मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश आणि माननीय चीफ जस्टिस मुंबई उच्च न्यायालय
आरोपी सिनियर वकिलाचा सिनियर काउन्सिलचा दर्जा काढून घेतला आणि त्याला तुरुंगात पाठवत होते, पण त्याने माफी मागितली तर त्याला 21 लाख रुपये दंड आणि 1 वर्ष गरिबाचे केसेस लढायचे असा आदेश देऊन त्याला सोडलं. तर ही कारवाई इथे यांनी करायला पाहिजे होती. तर या उच्च न्यायालयाने ज्याने हा भ्रष्टाचार उघडकीस आणला त्यालाच कंटेम्प्टची नोटीस दिली. आणि ती नोटीस कशी चुकीची आहे याच्या बदल्यात ही जे 150 पेजचं हे प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन आम्ही तयार केलेलं आहे. तर पहिला मुद्दा असा आहे की जे माननीय न्यायाधीश जस्टिस अभय ओक आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी नोटीस काढली कंटेम्प्ट ऑफ कोर्टची. त्या आदेशात त्यांनी काय लिहिलं की यांनी असे असे शब्द वापरले, 2 शब्द लिहिले की जस्टिस काथावाला हे भ्रष्ट आहे आणि जस्टिस काथावालांसाठी सुप्रीम कोर्ट काय नाही, जस्टिस काथावाला फक्त सिनियर काउन्सिल SP चिन्हाचा जागतात, हे 2 पॉईंट दिले. परंतु सुप्रीम कोर्टाने अरुण शौरी प्रकरणात, ब्रह्मप्रकाश शर्माच्या प्रकरणात, आता DSP जयंती कुमारीचे 9 मार्चच्या जो आदेश आहे दिल्ली उच्च न्यायालयाचा त्या प्रकरणात कायदा काय म्हणतो की एखाद्याने इंटरव्ह्यू मध्ये काही बोलला तर तो कशाच्या संदर्भात बोलला ते घेतल्याशिवाय तुम्ही असंच म्हणणार का तू असे शब्द का बोलला. तर त्याचा काही उल्लेख त्या आदेशात नाही आणि त्यांनी सरळ नोटीस काढली. तर आम्ही ते म्हटलं की ती जी नोटीस काढली आहे ती सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गैरकायदेशीर आहे, मग ती नोटीस तर परत घ्या. पण जो मानसिक त्रास झाला आहे ते आम्ही 100 कोटी वगैरे ते नंतर घेणार. तात्पुरते जेवढे रिस्पॉन्डंट आहे, हे राईट मिरर, हे अँकर ऋषी पंडित वगैरे हे जेवढे आहे या प्रत्येकाला 10 कोटी रुपये तात्पुरते द्या नुकसान भरपाई. तर ही आमची पहिली मागणी आहे. सेकंड मागणी काय आहे की आतापर्यंत हे काय करतात कंटेम्प्ट मध्ये जरा तर हजार आता माफी मागा क्लोज, म्हटलं आता तसे प्रकरण बंद नाही करायचे. आता काय करा, प्रकरण चालवा. आता तुम्हाला दिसलं की हे जस्टिस काथावालाने भ्रष्टाचार केलेला आहे तर मग तुम्ही हायकोर्टात 5 जज बसणार आहात, तुम्ही आदेश द्या. आता तुम्हाला अधिकार आहे, CBI ला सांगा की तुम्ही CBI ने चीफ जस्टिस कडे जाऊन परवानगी घेऊन FIR रजिस्टर करावा आणि जस्टिस काथावाला यांच्यावर फौजदारी कारवाई करावी आणि CBIच्या कोर्टात चार्जशीट दाखल करावी. आता एवढा क्लिअर मॅटर आहे. आता खरा न्यायालयाची कस लागणार आहे, कारण ते नोटीस देऊन तर फसले ते. आता ते प्रकरण चालवावं लागणार आहे. आता ते प्रकरण थांबणार नाहीये. आता त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काम करावं लागणार आहे आणि याच्यामध्ये आता खरं जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा होणार. आणि दोषी काही पूर्ण CD मध्ये दिसतंय, साक्षीदार आलेला आहे, त्याची साक्ष रेकॉर्डवर नाही. आमचं एक सिंपल म्हणणं आहे, त्यांनी दाखवा कुठे त्यांनी ते साक्ष घेतली आहे आणि का नाही घेतली त्याचं स्पष्टीकरण द्या. एवढी सिंपल केस आहे. आणि जे काही हे जे ज्यांनी पिटिशन दाखल केली ती बॉम्बे बार असोसिएशन आणि AAWI ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया यांनी शपथपत्र 10 खोट्या गोष्टी लिहिल्या. त्यांचं एक म्हणणं होतं की निलेश ओझा YouTube चॅनलचा मालक आहे. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही आणून दाखवा कुठे मालक आहे. तर मग ते पळाले. मग त्यांनी म्हटलं नाही असं नाही तसं नाही. सेकंड ॲफिडेव्हिटमध्ये फिरवून लिहिलं त्यांनी. सेकंड त्यांनी असं लिहिलं होतं की निलेश ओझाला कोणत्याही न्यायाधीशाविरुद्ध केस दाखल करता येऊ नये असा आदेश, मनाई हुकूम, इंजंक्शन पारित करण्यात यावं की त्याने कोणत्याही जजच्या विरोधात केस दाखल करू नये. मग त्या दिवशी आर्ग्युमेंटमध्ये मी माननीय ओक साहेबांना तेच सांगितलं. म्हटलं हे सुप्रीम कोर्टाचे, बॉम्बे हायकोर्टाचे आणि अलाहाबाद हायकोर्ट असे 1940 पासूनचे हे सगळे जजमेंट आहे. लॉ ऑफ इंजंक्शन आहे की तुम्ही कोणत्याही व्यक्तीला न्यायालयात केस, फौजदारी केस दाखल करण्यापासून रोखू शकत नाही. म्हटलं हा कायदा बाजूला ठेवा. आता हे म्हणतात स्वतःला वकील आहे, सिनियर काउन्सिल, यांना काय कायदा माहित नाही, यांना सिनियर काउन्सिल दर्जा कसा दिला हा एक प्रश्न आहे, याची पण चौकशी व्हायला पाहिजे. म्हटलं तो विषय बाजूला ठेवा. मला हे सांगा, म्हटलं माझं 5,000 कोटीचं मॅटर आहे. तुमच्या जजनं मला 50 कोटी रुपये घुस मागितली, म्हणजे ब्राईब मागितली की मला हे लाच द्या, 50 कोटी मी तुमच्या फेवरमध्ये आदेश देतो. म्हणजे मी का त्याची तक्रार करणार नाही. म्हटलं तुमचा एखादा जज एखाद्या मुलीला सीटवर बसून अभद्र शब्द बोलणार का ती कंप्लेंट नाही करणार? म्हणजे का त्यांना लायसन्स द्यायचे? हे सगळे चुकीचे कामं करायचे. आणि असं केलेलं आहे मध्य प्रदेश हायकोर्टच्या एका जजनं तिथं जे खालच्या एका लेडी जजला म्हटलेलं आहे, तो आप प्रोग्राम में नहीं आए, आपका डांस देखने की मेरी इच्छा अधूरी रह गई. तर मग ती कंप्लेंट नाही करणार का? म्हणजे कंप्लेंट. आणि म्हटलं कसं असते, अटल बिहारी वाजपेयीजी म्हटलं होतं
आखिर सैन्य की भी सीमा होती, सागर के अंदर ज्वालास होती. म्हणजे तुम्ही जेवढं दाबाल मग तेवढं उफाळून बाहेर येईल ना. इंग्रजांच्या काळात काय झालं, तुम्ही तक्रार करायची नाही, तुम्ही बोलायचं नाही, तर मग भगतसिंग पैदा झाला. म्हणजे ठीक आहे, तुम्ही आम्हाला बोलू देत नाही ना, मग आम्ही तुम्हाला करून दाखवतो. तर हे जर न्याय तुम्ही न्याय मंदिरातून न्यायापासून लोकांना म्हणा की तुम्ही कोर्टातच येऊ नका आणि लोकांना सांगायला की तुम्ही कोर्टात येऊ नका, याचा अर्थ तुमचाच न्यायालयावर विश्वास नाही. सगळ्यात मोठा कंटेंट तर हा आहे, कोर्टाची अवमानात आहे की तुम्ही म्हणता कोर्टात जाऊ नका. म्हणजे काय कोर्ट काय असाच आदेश देणार का? कोर्ट काय बघणार नाही का? मग म्हणजे यांचं म्हणणं की ज्या कोर्टात आम्ही जाणार त्या जजला कायदा नाही कळत. तर हे असे काही मूर्खासारखे यांनी हे प्रेयर केल्या. तर ते तर ती प्रेयर त्यांची माने ओक साहेबांनी फेटाळली. त्यांनी म्हणजे इंजेक्शन वगैरे तुम्ही काही देणार नाही. तर ते तर त्यांना चांगली चपराक बसली. आणि बाकीच्या गोष्टी होत्या. आता कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा एक कायदा आहे. माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या फुल बेंचने आदेश दिला की जर ॲडव्होकेट जनरलच्या कन्सेंट नसलेली पिटिशन कोणती येईल तर पीएन दुडाचे जे 1988 जे काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईनच्या अंतर्गत ते प्रकरण चीफ जस्टिसच्या चेंबरमध्ये ठेवण्यात यावे. त्या प्रकरणात कोर्टाला डायरेक्ट सुनावणी करता येणार नाही. तरी सुद्धा ही इनकम्प्लीट पिटिशनवर दुसऱ्या दिवशी त्यांनी 16 तारखेला दाखल केली, 16 तारखेला संध्याकाळी मेन्शन केलं, 17 तारखेला हिअरिंगला पण ठेवली सकाळी 12:30 वाजता आणि ओक साहेबांनी डायरेक्ट आदेश पण पारित केले. तर हे स्वतः सुप्रीम कोर्टाच्या फुल बेंचच्या आदेशाचं उल्लंघन झालेलं आहे. तर ते नोटीस जी आम्हाला देण्यात आली ते नोटीस इटसेल्फ इज कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट. आमचं तर कंटेम्प्ट सोडा, आमचं तर अजून ठरलंच नाही. आणि यूट्यूब गुगल यांच्यावर सँक्शन होतं, त्यांना शोकॉज नोटीस काढली. तर सुप्रीम कोर्टाचा कायदा क्लिअर, शोकॉज नोटीस ऑल्सो पार्ट ऑफ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. म्हणून कंटेम्प्ट ऑफ कोर्टची प्रोसिडिंग तर ती नल अँड व्हाईट झालेली आहे. आणि म्हणजे यांनी सगळे खोटे शपथपत्र वगैरे दिलेले आहे. पण आमचं म्हणणं आहे की ते ठीक आहे, ते नल अँड व्हाईट झाली, ती नोटीस तुम्ही डिस्चार्ज करणार, पण नुसतं डिस्चार्ज करून नाही थांबायचं. याच्या आधी अशी चुकीची जी नोटीस काढण्यात आली होती त्यामध्ये इनडायरेक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन वर्सेस RKN 2010 SAC 841 मध्ये सुप्रीम कोर्टाने 2 लाख रुपये दंड बसवला पिटिशनरवर. आमचं असं नाही 10 कोटी म्हणजे 10 लोकांसाठी 100 कोटी रुपये दंड यांच्यावर बसवण्यात आला पिटिशनरवर. आणि जे आरोपी भ्रष्ट दोषी जज आहेत आणि जे आरोपी सिनियर काउन्सिल आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. IPC 191, 192, 193, 199, 200, 201, 218, 219, 465, 466, 471, 474 रीड विथ 120B अँड 34 एवढ्या सेक्शन अंतर्गत हे सगळे भ्रष्ट न्यायाधीश जस्टिस SJ काथावाला, जस्टिस AK मेनन, जस्टिस VM कानडे आणि सिनियर काउन्सिल SP चिनाय, सिनियर काउन्सिल मिलिंद साठे, पिटिशनर ॲडव्होकेट नितीन ठक्कर, पिटिशनर ॲडव्होकेट विरेश पुरवंत यांच्यासह आणखीन जे काही असतील त्यांच्यासोबत या सगळ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा हीच मागणी केलेली आहे. आणि आता याची ज्या दिवशी सुनावणी होईल त्या दिवशी आम्ही आमचा युक्तिवाद करू. आणि आम्हाला अपेक्षा आहे की जे 5 न्यायाधीशांचं फुल बेंच आहे ते याच्यामध्ये न्याय करेल आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार आदेश पारित करेल. नमस्ते. निलेशजी, तुम्हाला तर माहिती आहे सगळ्या सोशल साईटवर लाईक व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक या सर्वांवर या प्रसंगाबद्दल खूप चर्चा होत होती. धन्यवाद, तुम्ही आज आमच्या सर्व प्रेक्षकांचे सर्व प्रॉब्लेम्स आणि त्यांचे जे सर्व प्रश्न होते त्यांचे आज तुम्ही उत्तर दिले आहे प्रेक्षकांना, त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार मानते. नमस्कार. आताच आपण भेटलो निलेश ओझा यांच्यासोबत. आपण परत भेटूया. तोपर्यंत तुम्ही बघत राहा राईट मिरर. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. नमस्कार.